डोंगरांच्या मधोमध दाट जंगलात लपलेला मोठमोठ्या कुंडांनी सजलेला एक जबरदस्त निसर्गाचा चमत्कार, जिथे फक्त पाणी वाहत नाही तर वर्षभर नजारा खिळवून ठेवतं. पालघर जिल्ह्यामधल्या जव्हार तालुक्यात वसलेला आणि 12ही महिने सुरळीत प्रवाह असलेला हा आहे काळमांडवी वॉटरफॉल. तर हा होता आमचा अचानक भयानक ठरलेला प्लॅन. काल रात्रीच या प्लॅनबद्दल डिस्कशन झालं होतं आणि सकाळी हा प्लॅन कॅन्सल होणार ह्याच भावनेने मी झोपलेलो. पण माझा मित्र प्रथमेश सकाळीच गाडी घेऊन बिल्डिंगच्या खाली आला आणि ऑलमोस्ट सगळेच रेडी झाले होते. मग लगेच बॅग घेऊन मी सुद्धा निघालो या 12ही महिने वाहणाऱ्या धबधब्याला भेट द्यायला. संजय गांधी नॅशनल पार्क जवळ जयेश सुद्धा आम्हाला जॉईन झाला आणि आम्ही निघालो पालघरला जायला. आणि नंतर आम्हाला मिळाले हे 2 कार्टून. बघा, खूप क्युरियोसिटी होते आम्हाला हे नक्की कसलं फळ आहे बघायची. ते ह्या पोरीने तिथे दुकान आहे, तिथे कोण नव्हता, तिथलं एक फळ उचलून आणला नाही, त्याला माहिती पण नाही. बरं लागलं तर घेऊया. कशा मरा आता घ्यायचं खाल्लं ना आता बस मेल्या ते अर्धा घेतलं. पंचाची गोटी आहे. शेजारचा मित्र पण ती गाया. ह्या वॉटरफॉलला येण्यासाठी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने सुद्धा येऊ शकता. ट्रेनने पालघर स्टेशनला येऊन पालघर बस डेपोवरून अर्ध्या तासात जव्हार तालुक्याला जाण्यासाठी बस असतात. जव्हार तालुक्यापासून तुम्ही शेअर गाडी करून तुम्ही सहज काळमांडवी वॉटरफॉल जवळ येऊन पोहोचू शकता. नाहीतर तुम्ही पालघरवरूनच एक प्रायव्हेट गाडी हायर करून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. पालघरलाच नाश्ता जेवणासारखा करून घेतला आणि निघालो आम्ही जव्हारकडे येण्यासाठी. आम्ही निघालो जव्हारच्या दिशेने. रस्त्यात वाघोबाचे मंदिर, धबधबा, कालदुर्ग किल्ला पाहायला मिळाला. रस्त्याची बरीच वाट ही नागमोडी आहे, म्हणून राईड करायला सुद्धा मजा आली. 1.5 तासाची राईड करून आम्ही पोचलो जव्हारला, जे आपल्या पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे हिल स्टेशन आहे. आणि लगेच आम्ही पोचलो या काळमांडवी धबधब्याच्या एंट्री गेट जवळ. इथून आत सुद्धा गाड्या जातात. आतमध्ये पार्किंग सुविधा आहे. 20 रुपये एका गाडीची पार्किंग आणि 20 रुपये एका माणसाची एंट्री फी आहे. हा रस्ता बघा, खूप चांगला रस्ता आहे. हा आम्हाला वॉटरफॉलच्या दिशेने सोडणार आहे. आणि आताच आम्ही आयफिल टॉवर बघितला पाठी. खूप मोठा टॉवर आहे. तर त्यासाठी तुम्हाला जायला. आयफिल टॉवर कुठे होता रे? अरे रिअल आयफिल टॉवर कुठे आहे? हा पॅरिसचा आयफिल टॉवर आपल्याला पालघर मध्ये बघायला येणार आहे. पॅरिस, P for पॅरिस, P for पालघर. मित्रांनो, ही थोडीशी ऑफ रोडिंग करावी लागते. मागचा रस्ता थोडा तरी चांगला होता, आता पूर्णच दगडाचा रस्ता आहे. तुम्ही समोर बघू शकता रस्त्याचं तर काम चालू होतं आधी, अजून काम झालेलं नाही. तर ऑफ रोडिंगच करावी लागेल. पाठी तुम्ही पार्किंग करू शकता त्या आंब्याच्या झाडाखाली. प्रथमेश मला बोलला, त्याने कुठल्या तरी व्लॉगमध्ये बघितलंय. जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता थोडं, आणि थोडंसं रोलर कोस्टर वगैरे तुम्हाला फील करायला भेटेल. तर पुढे तुम्ही पार्किंग करू शकता. इथे 20 रुपये पार्किंग घेतं. सो आता आपण किती पार्किंग करू. मित्रांनो, जर मग तुम्हाला बोललो मगाशी की रस्ता बनवलेला नाही, पुढे थोडासा रस्ता माझ्या बोलण्यावरनं बनवला त्यांनी. आणि आता इथे पार्किंग तुम्हाला बघायला भेटते. बाईक पार्किंग सावलीत लावून. कुत्र्यांनी पण त्यांची पार्किंग केलेली आहे. त्याला गोरीलाच म्हणतात ना ग. हा क्यूट आहे, ह्याचा काढ फोटो. गेला तिकडे. त्यांच्या गाड्यांची रक्षा करण्यासाठी हे 2 सैनिक इथे आहेत.
बाई गाड्यांची रक्षा करणार बघा तसं काय आले तर चालवतात अयो पडली होईल मनापासून शिवी घातली हा त्यांनी. काय म्हणलीस तू? हा जादू जादू बघा जादू मंकी मंकी माकड नाही ती कॅप घातल्यावर. तर मित्रांनो आत्ताच आम्ही काळमांडवी वॉटरफॉलच्या इथे आलेलो आहोत. इथेच आमची पार्किंग झालेली आहे आणि इथनं तुम्ही बघू शकता हा सिमेंटचा रस्ता आहे पुढे जाण्यासाठी. तर आता इथनं 5 मिनिटाचा डिसेंट ट्रेक असणार आहे. खाली उतरायचं आहे एकदम भारीतला असा. आयो या आरडला माझ्यामध्ये थांबा जरा. आता नंतर मी सांगतो बाकीची इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो अशा मस्त अशा बांधलेल्या रेलिंग्स आणि शिड्या आहेत ज्याने इझिली तुम्ही त्या वॉटरफॉलपर्यंत पोहोचू शकता. तिकडे आता पाण्याचा आवाज वगैरे येतोय. खाली जाण्यासाठी रेलिंग लावून शिड्या बांधल्या आहेत ज्याने हा ट्रेक सोपा बनतो आणि पुढे आपल्याला हा वॉटरफॉल पाहायला मिळतो. बघू शकतो. सो आत्ता आपण पोचणार आहोत त्या वॉटरफॉलजवळ. तर मला वाटत नाही आज इथे एवढी गर्दी आहे कारण गाड्या वगैरे कमी होत्या वरती. तर एका माणसाचे 20 रुपये आणि एका गाडीचे 20 रुपये असं 20 रुपये एंट्री फी आणि 20 रुपये एका गाडीची पार्किंग फी अशी घेतली जाते. तर तुम्ही येत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. अदरवाईज तुम्ही ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण पेमेंट करू शकता. पण वरती आल्यावर इथेपर्यंत आल्यावर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं दुकान वगैरे पाहायला मिळणार नाही. तुम्हाला जे काय सामान घ्यायचं असेल ते तुम्हाला पाठीच घ्यावं लागेल. सो इथे आल्यावर तुम्हाला दुसरं काही मिळणार नाही. तर आता आमच्या पाठी आहे ती नदी मी तुम्हाला दाखवतो. मला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. तर काका बोलले इथनं खाली जायचं आणि हे सगळे फट्टू आहेत उडी नाही मारत आहेत तिकडनं. आणि अजून मला मारायचं. ही मारणार आहे उडी. तर हिचा व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि ऑन नाही करणार व्हिडिओ पण शूट करायची ऍक्टिंग करेन का? कारण फेस नाही भरायची. तर आज चला जाऊया खाली. बघा उडी मारणारी कशी चालली आहे बघा. अरे भाई माझ्या पायानं घाम आलाय आणि चालतं नाही. हा पण तू पाण्यात जेव्हा उडी मारणार मुरगडला. आम्ही तर खूपच एक्सायटेड झालो होतो. लगेच कपडे चेंज करून कधी पाण्यात जातो असे झाले होते. पण सेफ्टी फर्स्ट यासाठी इथले गावकरी लाईफ जॅकेट रेंटने देतात. एका तासासाठी 100 रुपये आणि 200 रुपयासाठी पूर्ण दिवसभर तुम्ही हे जॅकेट वापरू शकता. आणि ह्या जॅकेट विना आतमध्ये जाणं म्हणजे एक अवघडच काम आहे कारण इथल्या पाण्याची खोली जवळजवळ 80, 30, 25 ते 15 फूटपर्यंत खोल आहे. तर आम्ही पण चेंज करून लाईफ जॅकेट घातले आणि पाण्यात धप्पाधप उड्या मारल्या. आधी घाबरत असलेल्या सेजल आणि संचिताने पण खूप उड्या मारल्या. आता वेळ झाली होती इथल्या थ्रिल अनुभवायची जे गावातली पोरं खूप सहज करत होती. आणि हे बघून आम्हालाही वाटलं हे तर आम्ही पण करू शकतो. आणि हे खूप इझी असेल असं आम्हाला वाटलं होतं म्हणून आम्हालाही हे करायची इच्छा झाली. ते म्हणजे हे 85 फूट खोल पाण्यात उडी मारायची आणि ते पण 18 ते 20 फूट उंचावरून. जोशामध्ये वर तर गेलो होतो पण वरून खाली बघून धडकीच भरत होती. पण सोबत असलेला दादा बोलला सरळ खाली पड काही नाही होत. मग काय घेतलं महाराजांचं नाव आणि टाकली उडी. काही वेळेसाठी हवेतच होतो पण खरंच वर्थ वाटलं. आणि जी पोरगी पाण्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा घाबरत होती त्या सेजलने 3 वेळा उड्या मारल्या तेही ह्याच हाईटवरनं.
नीट बघा, ही 4 बेडकं कशी फुगल्यात, टायरॉइड फुगल्यासारखी आणि नुसते पेवत आहेत. आणि हा मोठा बेडूक भादर भादर, ही छोटी छोटी बेडका. आता जवळजवळ 3 तास आम्हाला इथे झाला होता. आम्ही खूप एन्जॉय केलं होतं. आता वेळ झाली होती या धबधब्याला निरोप द्यायची. तर फुल ऑन एन्जॉय करून आम्ही निघालो. आपण इथे आलो होतो तेव्हा प्लॅन एकदम साधा होता. थोडं भिजायचं, थोडं हसायचं. पण प्रत्यक्षात जास्त भिजलो आणि जास्त हसलो आणि वेळ कधी गेला हे कळालंच नाही. तर तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत ह्या धबधब्याला नक्की भेट द्या. कचरा, दारू, स्मोकिंग वगैरे काहीही इथे करू नका. निसर्गाचा आदर करा, सेफ्टीला महत्त्व द्या आणि तुम्ही पण इथे येऊन मस्त एन्जॉय करा. भेटू लवकरच अजून एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. अजून खूप काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची असलेली बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज पण तुम्हाला लगेच पाहता येतील. चला मित्रांनो, धन्यवाद.